काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशात होणाऱ्या जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना जाहीर केली आहे। 2027 मध्ये ही जनगणना होणार असून ती 2 टप्प्यात केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोषणा करतानाच सांगितले। यासाठी प्रत्येक स्तरावरील लोकांकडून माहिती घेतली जाणार असून हे डिजिटल माध्यमातून म्हणजेच मोबाईल ॲप्लिकेशन मधून केले जाईल। जनगणनेच्या या अधिसूचनेसोबतच खेड तालुक्याची लोकसंख्या आणि यापूर्वी झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत। 2027 मध्ये होणाऱ्या या जनगणनेविषयी महत्त्वाच्या काही गोष्टी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। या जनगणनेत सर्वेक्षण 2 टप्प्यात होणार आहे। मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2 टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेत पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची मोजणी केली जाईल। यामध्ये प्रत्येक कुटुंबाची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांबद्दल माहिती गोळा केली जाईल। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची शास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर माहिती गोळा केली जाईल। या सर्वेक्षण प्रक्रियेसाठी 34 लाख सर्वेक्षक घरोघरी आणि शेतात जाऊन माहिती गोळा करतील। 1.3 लाख जनगणना अधिकारी क्षेत्रीय सर्वेक्षणाचे काम करतील। याचा संपूर्ण रिपोर्ट तयार केला जाईल। या क्षेत्रीय सर्वेक्षणामध्ये जातीनिहाय प्रश्नही विचारले जाणार आहेत, म्हणजेच जातीय जनगणना होणार आहे। एवढेच नाही तर ही जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे। त्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन वापरण्यात येणार आहे। जनगणना प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही 16वी जनगणना आहे आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना आहे। विशेष म्हणजे या जनगणनेत लोकांना स्वगणनेची तरतूदही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जनगणनेशी संबंधित सर्व डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली जाईल। यामध्ये जनगणनेसाठी डेटा गोळा करणे, हस्तांतरित करणे आणि साठवणे तसेच प्रत्येक टप्प्यावर डेटाची गळती होऊ नये यासाठी कठोर व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे। आता पाहूया पुणे जिल्हा आणि खेड तालुक्याच्या जनगणनेचा थोडक्यात आढावा। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा अधिकृत जनगणना 2011चा तपशील महाराष्ट्रातील जनगणना प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे। 2011 मध्ये पुण्याची लोकसंख्या 94,29,408 होती। त्यात 49,24,105 पुरुष आणि 45,05,303 महिला होत्या। पुणे जिल्ह्याची लोकसंख्या एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 8.39% होती। 2011 मध्ये पुण्याचा सरासरी साक्षरता दर हा 86.15% होता। लिंगनिहाय पाहिलं तर पुरुष साक्षरता 90.84% आणि महिला साक्षरता 81.5% होती। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार खेड तालुक्याची एकूण लोकसंख्या 4,50,116 होती। त्यापैकी 2,37,868 पुरुष तर 2,12,248 महिला होत्या। 2011 मध्ये खेड तालुक्यात एकूण 99,477 कुटुंबे राहत होती। खेड तालुक्याचे सरासरी लिंग गुणोत्तर 892 होते। शहरी भागात 826 तर ग्रामीण भागात 920 इतके लिंग गुणोत्तर होते। 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी 28.7% लोक शहरी भागात तर 71.3% लोक ग्रामीण भागात राहत होते। साक्षरतेचा विचार केला तर शहरी भागात सरासरी साक्षरता दर 89.5% तर ग्रामीण भागात तो 77.3% होता। तालुक्याचा विचार केला तर एकूण साक्षरता 80.77% होती। त्यात पुरुष साक्षरता दर 76.89% आणि महिला साक्षरता दर 63.77% होता। खेड तालुक्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची लोकसंख्या 56,102 होती, जी एकूण लोकसंख्येच्या 12% असून या वयोगटात एकूण 30,147 मुले आणि 25,955 मुली होत्या। म्हणजेच 2011च्या जनगणनेनुसार खेड तालुक्याचे बाललिंग गुणोत्तर 861 होते, जे खेड तालुक्याच्या सरासरी लिंग गुणोत्तरापेक्षा कमी होते। जातीनिहाय लोकसंख्येचा विचार केला तर तालुक्यात अनुसूचित जमातीच्या एकूण 30,409 लोक राहत होते। त्यातले 12,362 लोक शहरी भागात तर 17,777 लोक ग्रामीण भागात वास्तव्य करत होते। आता होणाऱ्या जनगणनेत या आकडेवारीत किती मोठा फरक दिसतो ही कुतूहलाची बाब असणार आहे। इतक्या वर्षात तालुक्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात कायापलट झालेला आहे, पण एवढ्या काळानंतर साक्षर, निरक्षर, लिंग गुणोत्तर आणि मृत संख्या तसेच नव्या पिढीची वाढलेली आकडेवारी तालुक्यासह देशाचा सामाजिक प्रवास सांगणार आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जनगणनेबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा। तसेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी खेड टाइम्सला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।